हाय फ्रेंड्स, आपण इलेक्ट्रिशियन आणि सोलर टेक्निशियन या दोन्ही ट्रेडचे महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघत आहोत. यामधले पुढचे क्वेश्चन आता आपण कंटिन्यू करणार आहोत. तर आजचा आपला पहिला क्वेश्चन जो की 24 नंबर आहे. मागील 23 क्वेश्चन होते आपले ते मागच्या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही एक वेळेस जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चेक करू शकता. पहिला क्वेश्चन आहे, स्थिरपणे प्रेरित EMFचे किती प्रकार आहेत? हाऊ मेनी टाइप्स ऑफ स्टॅटिकली इंड्यूस EMF? ऑप्शन ए 2 टाइप्स, बी आहे 3 टाइप्स, सी आहे 4 टाइप आणि डी आहे 5 टाइप. दिलेल्यापैकी आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की आपलं करेक्ट उत्तर आहे. 2 टाइप्स. आता ते 2 टाइप्स कोणते? तर एक आहे सेल्फ इंडक्शन आणि दुसरं आहे म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्शन आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरतो, जे की जसं आपण प्रायमरीला काय सप्लाय देणार त्यामुळे आपल्याला सेकंडरीला काय होते, आउटपुट भेटते. जेव्हा आपण इनपुट सप्लाय प्रायमरी वाइंडिंगला देतो तेव्हा आपल्याला आउटपुट सप्लाय भेटतो, जो की सेकंडरी साईडला घेतो. त्याची व्होल्टेज लेवल ते डिपेंड असणार आपल्याला टाइप्स कोणता आहे, जसं की स्टेप अप, स्टेप डाऊन किंवा 1 to 1. म्हणजे प्रायमरी V1 आणि सेकंडरी V2. प्रायमरीला जे व्होल्टेज देणार त्याच्या जो काही ट्रान्सफॉर्मरचा रेशो असणार त्याच्यावर डिपेंडिंग आपल्याला सेकंडरीला आउटपुट भेटणार. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आता बघणार आहे आपण. प्रश्न क्रमांक 25. याच्यामध्ये प्रश्न असा आहे की आकृतीमध्ये जे काही एक्सने दर्शवलं आहे किंवा चिन्हांकित केलं आहे तर ते काय आहे? व्हॉट इज इंडिकेट द मार्क ॲज अ एक्स? आता ऑप्शन दिले आहे, ए म्युच्युअली इंड्यूस EMF, ऑप्शन बी आहे सेल्फ इंड्यूस EMF आणि ऑप्शन सी आहे नॅचरल इंड्यूस EMF आणि ऑप्शन डी आहे वाइंड स्ट्रोम इंड्यूस EMF. तर खाली दिलेले हे जे दोन ऑप्शन आहे, हा आणि हा नसणार आहे. या दोघांपैकी जो की मागच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलेलं आहे की इंड्यूस EMFचे कोणते प्रकार आहेत, तर त्यातलं पहिलं काय म्युच्युअल आणि सेल्फ. तर या प्रश्नाचं आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी, जे की सेल्फ इंड्यूस EMF आहे. आकृतीमध्ये तुम्ही बघत आहे की ज्या कंडक्टर आहे त्या सिंगल कंडक्टरमधून जेव्हा करंट फ्लो होत आहे तर त्याच्यामध्ये जो काही इंड्यूस EMF होत आहे स्वतःमध्ये तो झाला त्याचा सेल्फ इंड्यूस EMF. प्रश्न क्रमांक 26. DC पॉवर सिस्टीमपेक्षा AC पॉवर ट्रान्समिशन सिस्टीमचा तोटा कोणता आहे? विच इज द डिसॲडव्हान्टेज ऑफ AC पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम दॅन DC पॉवर सिस्टीम? ऑप्शन दिलं आहे, ए चिपर सर्किट ब्रेकर दॅन DC सर्किट ब्रेकर, म्हणजे ACचे सर्किट ब्रेकर हे स्वस्त असतात DCपेक्षा. दुसरं बी आहे AC पॉवर प्लांट मेंटेनन्स इज इझी दॅन DC पॉवर प्लांट, म्हणजे DC पॉवर प्लांटपेक्षा AC पॉवर प्लांटची देखभाल ही सोपी असते. ऑप्शन नंबर सी आहे मोर इन्सुलेशन रिक्वायर्ड इन AC ट्रान्समिशन सिस्टीम. AC ट्रान्समिशन सिस्टीममध्ये अधिक इन्सुलेशनची आवश्यकता आहे. ऑप्शन डी आहे व्हेरी इझी टू कंट्रोलिंग द रिॲक्टिव्ह पॉवर. तर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर सी, मोर इन्सुलेशन रिक्वायर्ड इन AC ट्रान्समिशन सिस्टीम. आता हा तोटा का बरं आहे? जर ACमध्ये आपण काय करत आहे, ट्रान्सफॉर्मर वापरत आहे, ज्याच्यामुळे काय करत आहे आपण व्होल्टेजची लेवल वाढवत आहे. म्हणजे काय होणार आहे, तर आपल्याला इन्सुलेशनची जी काही रिक्वायरमेंट आहे ती जास्तच लागणार आहे. व्होल्टेजची लेवल वाढवत आहे म्हणजेच काय होणार आहे, तर इन्सुलेशन आपल्याला जास्त लागणार आहे. त्यामुळे हा AC पॉवर ट्रान्समिशनचा तोटा आहे. पुढचा प्रश्न असा आहे 27 नंबरचा. अल्टरनेटिंग करंटच्या प्रभावी मूल्याचे दुसरं नाव काय आहे? व्हॉट इज कॉल्ड द अनदर नेम ऑफ इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ एन अल्टरनेटिंग करंट? तर आता इफेक्टिव्ह व्हॅल्यूचं दुसरं नाव आहे RMS व्हॅल्यू, म्हणजेच रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. पण दिलेल्या ऑप्शनपैकी आपल्याला ऑप्शन ए मध्ये आपलं उत्तर काय करेक्ट दिसत आहे. ऑप्शन ए, जे की आपलं काय आहे करेक्ट उत्तर आहे. बाकी जे दिलेलं आहे तर RMSचा जो काही फुल फॉर्म आहे तो बाकी ऑप्शनमध्ये रॉंग दिलेला आहे, जसं की रिअल मीन स्क्वेअर व्हॅल्यू, तर हा काय रॉंग आहे. दुसरा काय दिला आहे त्याच्यामध्येच हा एक क्रॉस आहे. नंतर रिबूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू हा पण नाही आणि रिअल मीन स्क्वेअर तर हा पण नाही. तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं उत्तर काय RMS व्हॅल्यू, म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, त्यालाच आपण काय म्हणतोय इफेक्टिव्ह व्हॅल्यू. आता हे इफेक्टिव्ह व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपला. तर फॉर्म्युला काय असतो, RMS व्हॅल्यू इज इक्वल टू 0.707
मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजेच मॅक्स, आय मॅक्स म्हणजे मॅक्झिमम करंट. सेम कसं जर व्होल्टेजची व्हॅल्यू काढायची असली तर व्ही आर एम एस इज इक्वल टू 0.707 गुणेला व्ही मॅक्झिमम व्हॅल्यू. दुसरं तुम्हाला दुसऱ्या प्रकारे जर आला तर असा येऊ शकतो VM/√2. तर हे पण सेम आहे याच्यामध्येच. या 1/√2चं कन्व्हर्जन काय 0.707. आर एम एस म्हणजे आर एम एस रूट मीन्स स्क्वेअर व्हॅल्यू, आय मॅक्स मॅक्स म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू. पुढचा प्रश्न आहे 28 नंबर. सिंगल फेज सर्किटमध्ये कमी पॉवर फॅक्टरचा परिणाम मोजण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? विच इज द फॉर्म्युला यूज फॉर कॅल्क्युलेट द इफेक्ट ऑफ लो पॉवर फॅक्टर इन सिंगल फेज सर्किट. आता यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, एक फॉर्म्युला दिला आहे आणि त्याचं कन्व्हर्जन करायला आहे, त्याच्या साईन बदललेलं आहे, म्हणजे प्लस मायनस डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन. तर याच्यावरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. हा क्वेश्चन ट्रिकी आहे. म्हणजे प्रश्नामध्ये असं विचारलं आहे की विच फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द इफेक्ट ऑफ लो पॉवर फॅक्टर. म्हणजे दोन प्रश्न एकत्र आहे. लो पॉवर फॅक्टरचे इफेक्ट काय असणार आहे आणि तो कशा थ्रू आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आता याच्यामध्ये पहिला काय आहे, आय इज इक्वल टू P/V प्लस कॉस थिटा. तर तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला सगळ्यांना माहीतच असणार, AC पॉवरचा ॲक्टिव्ह पॉवर व्होल्टेज गुणिले करंट गुणिले कॉस थिटा. आता हे जे कॉस थिटा आहे यालाच आपण काय म्हणतो, पॉवर फॅक्टर. याची व्हॅल्यू आपली 0 ते 1 मध्ये राहते. ठीक आहे. 1 जेव्हा पॉवर फॅक्टर असतो त्याला युनिटी पॉवर फॅक्टर म्हणतात. या फॉर्म्युल्याला आपण जर आता कन्वर्ट केलं म्हणजे दिलेल्या ऑप्शन प्रमाणामध्ये, तर आय म्हणजे करंटची व्हॅल्यू, पॉवर भागिले व्होल्टेज गुणिले कॉस थिटा. आता या जो फॉर्म्युला आहे यामध्ये तुम्ही बघत आहे की कॉस थिटा जर तुमचा कमी असला तर करंट काय वाढत आहे, करंट वाढत आहे म्हणजे लॉसेस वाढणार, तुमचं कंडक्टर हिटिंग जास्त होणार. ह्या सर्व काय हे तोटे आहे तुमचे लो पॉवर फॅक्टरचे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. पुढचा प्रश्न आहे, खालील चित्रामधील उपकरणाचे नाव काय आहे? ऑप्शन आहे किटकॅट फ्यूज, ऑप्शन बी आहे हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज, ऑप्शन सी आहे वायर फ्यूज, नंतर काय आहे वरील सर्व. तर दिलेल्यापैकी आपलं जे काही चित्र आहे ते कशाचं आहे? हे चित्र आहे HRC हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूजचं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. वेगवेगळ्या प्रकारचे HRC फ्यूज तुम्ही चित्रामध्ये बघतच आहे. यामध्ये काही आपण इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये किंवा डिस्ट्रीब्युशन बोर्डामध्ये सुद्धा वापरतो. हे हाय रेटिंग फ्यूज आहेत. पुढचा प्रश्न आहे 30 नंबर. आकृतीमध्ये दाखवलेले इलेक्ट्रिक वायरिंग चिन्ह काय दर्शवते? पहिला ऑप्शन आहे जनरल वायरिंग, दुसरा आहे वायरिंग ऑन द सरफेस, ऑप्शन सी आहे वायरिंग इन कंड्यूट कॉन्सिल आणि ऑप्शन डी आहे वायरिंग अंडर द सरफेस. तर जनरल वायरिंगचं नाही आहे, हे जे काही सिम्बॉल आहे हे कशाचं आहे तर वायरिंग इन कंड्यूट कॉन्सिल वायरिंग, म्हणजे कंड्यूटमध्ये लपवलेले वायरिंग, म्हणजे जी की आपण त्याला अंडरग्राऊंड वायरिंग म्हणतो. पुढचा प्रश्न आहे 31 नंबर. खालीलपैकी ट्रान्सफॉर्मरचे महत्त्वाचे पार्ट्स कोणते? तर दिलेल्यापैकी स्टील टँक, सिलिका जेल ब्रीदर, बकोज रिले आणि वरीलपैकी सर्व. तर हे दिलेल्यापैकी आपले सर्व जे काही वरील सर्व आहेत हे उत्तर आपलं आहे. आता तुम्ही चित्रामध्ये बघतच आहे की पहिलं काय स्टील टँक, म्हणजे जी की तुमची मेन टँक झाली. तुम्ही चित्रामध्ये बघतच आहे की पहिलं काय स्टील टँक जे की आपण मेन टँक आहे, दुसरं सिलिका जेल ब्रीदर. मेन टँकमध्ये आपली वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर ऑइल याच्यामध्ये जसं इमर्स असते, म्हणजे इन्सुलेटिंग ऑइलमध्ये तुमचं टोटली वाइंडिंग प्लेस केलेलं असतात, ठेवलेले असतात. दुसरं काय ब्रीदर, सिलिका जेल ब्रीदर. ब्रीदरमध्ये काय सिलिका जेल असते, त्याचं काम नेमकं जी इनपुट एअर असते जी की ट्रान्सफॉर्मरमध्ये हवा जाते त्याच्यामधलं मॉइश्चर कंटेंट ओढून घेणे. ठीक आहे. दुसरं आहे आपलं बकोज रिले. बकोज रिले रिले काय एक सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे, ते काय फॉल्ट डिटेक्ट करणार आणि सर्किट ब्रेकरला ट्रिपिंग सिग्नल देणार. त्यामुळे तुमचं सर्किट ब्रेकर ऑपरेट होऊन जे काही डिव्हाइस आहे तुमचं, उदाहरणार्थ आता हे ट्रान्सफॉर्मर, हे काय होणार आयसोलेट होणार, म्हणजे वेगळं होणार. तर बकोज रिले कशासाठी वापरला जातो? जे काही इंटरनल इन्सिपियंट फॉल्ट असतात त्यासाठी आपण बकोज रिले वापरतो. ठीक आहे. बाकी तुमचं कॉन्झर्वेटर टँक, एक्सप्लोजन व्हेंट, ऑइल गेज, थर्मामीटर, ब्युशिंग, रॅडिएटर, हे सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत.
मेन टँकमध्ये तुमचं कोअर येणार, ऑइल येणार आणि वाइंडिंग येणार. पुढचा प्रश्न आहे, कोणते नॉन मेटल आहे? खालीलपैकी कोणते नॉन मेटल आहे? ऑप्शन ए पारा, ऑप्शन बी ग्रॅफाईट, ऑप्शन सी पितळ आणि ऑप्शन डी आहे लोखंड. तर दिलेल्यापैकी आपलं जे उत्तर आहे ते काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी, ज्याला की आपण काय म्हणतोय, ग्राफाईट. हे आपलं उत्तर आहे, जे की एक नॉन मेटल आहे. 33 नंबर प्रश्न असा आहे की कोणत्या धातूमध्ये लोहाचे प्रमुख घटक असते किंवा असतात? विच मेटल कंटेन आयरन ॲज अ मेजर कंटेंट? ऑप्शन ए आहे पितळ धातूमध्ये, ऑप्शन बी आहे कास्य धातूमध्ये, सी आहे जस्त आणि डी आहे फेरस धातूमध्ये. तुमचं उत्तर असणार फेरस धातू. फेरस धातूमध्ये काय आहे? लोहाचे प्रमुख घटक आहेत, म्हणजे आयरनचे मेजर कंटेंट आहेत. पुढचा प्रश्न आहे 34 नंबर. उष्णतेचे SI एकक काय आहे? व्हॉट इज द SI युनिट ऑफ हीट? ऑप्शन दिलाय, ए कॅलरी, बी आहे ज्यूल, सी आहे सेंटीग्रेड उष्णता एकक आणि डी आहे ब्रिटिश थर्मल एकक. तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे माहिती करून घ्यायच्या आधी आपण याच्या रिलेटेड थोडी थिअरी बघणार आहे. थिअरीमध्ये आपलं काय आहे की उष्णतेचे SI, आता SI म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल, हा तुम्ही फुल फॉर्म लक्षात ठेवा, तुम्हाला MCQ मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. दुसरं काय आहे? एकक. आता SI उष्णता जी काही हीट आहे, हीट एक काय एनर्जीचा फॉर्म आहे, म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे. मग ऊर्जेचे एकक आपण कशात मोजतो? एनर्जी, तर ज्यूलमध्ये. म्हणून उष्णतेचे एकक काय? ज्यूल आहे, ज्याचं सिम्बॉल काय असतो? जे. ठीक आहे. नंतर आता 1 ज्यूल म्हणजे काय असतं? जेव्हा 1 न्यूटन बल लावून एखाद्या वस्तूला 1 मीटर अंतरावर हलवले जाते तेव्हा केलेली कामाची मात्रा म्हणजे 1 ज्यूल. म्हणजे 1 न्यूटन बल वापरून जर कोणत्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट केल्या जाते, या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ए पासून बी कडे नेलं जाते, तेव्हा जे काही वर्क होते त्याला आपण 1 ज्यूल, म्हणजे जे काही एनर्जी लागेल किंवा काम लागेल त्याला आपण 1 ज्यूल म्हणतो. नंतर ज्यूलचं कन्वर्जन जर तुम्हाला कॅलरीमध्ये करायचं असलं तर 1 कॅलरी इक्वल टू 4.184 ज्यूल इतकं असते. किलो कॅलरी म्हटलं तर काय येणार? 1 किलो कॅलरी इक्वल टू 4184 ज्यूल. ठीक आहे. तर आता आपण प्रश्नावर जाणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आता? ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे विशिष्ट उष्णतेचे मूल्य काय आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर? ऑप्शन दिलेले आहे, ए 4, बी 3, सी 2 आणि डी आहे 1. तर पाण्याची जे काही याचं आपलं उत्तर आहे, म्हणजे पाण्याची विशिष्ट उष्णता, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर डी 1. आता इथं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की हे जे आन्सर दिलेलं आहे आपल्याला विदाऊट युनिट दिलेलं आहे, याचं एकक दिलेलं नाही आहे, त्यामुळे थोडं कन्फ्युजिंग होऊ शकतं. काही ठिकाणी तुम्हाला जर 4186 ज्यूल पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस, ठीक आहे, हे तुम्हाला इथं दिसतंय. पुढचा प्रश्न 36 नंबर. उष्णता प्रसारणाची किरणोत्सर्ग पद्धत कोणती आहे? विच वन इज द रेडिएशन मेथड ऑफ हीट ट्रान्समिशन? ऑप्शन ए लोखंडी रॉडला त्याच्या एका टोकाने गरम केले जाते आणि उष्णता दुसऱ्या टोकाला प्रसारित केली जाते. ऑप्शन बी पाणी गरम करताना थंड पाणी वरून तळाशी जाते. नंतर सी आहे वायू गरम करताना सभोवतालच्या परिसरात उष्णता प्रसारित केली जाते. आणि ऑप्शन डी आहे आपलं सूर्यापासून येणारी उष्णता अवकाशात प्रवास करते. तर दिलेल्यापैकी आपलं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, द हीट फ्रॉम सन ट्रॅव्हल थ्रू द स्पेस, हे झालं आपलं हीट ट्रान्समिशन थ्रू द रेडिएशन मेथड. आता याच्या 3 मेथड आहेत जे की खाली दिलेले आहेत. एक कंडक्शन, दुसरं कन्व्हेक्शन आणि तिसरं आहे रेडिएशन. रेडिएशन मेथडला कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते. त्याचं उदाहरण म्हणजे काय, तर सूर्यापासून येणारी उष्णता. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचा उत्कलन बिंदू काय आहे? व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार? ऑप्शन ए 0 डिग्री सेल्सिअस,
बी 32 डिग्री सेल्सिअस, सी 100 डिग्री सेल्सिअस आणि डी 212 डिग्री सेल्सिअस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 100 डिग्री सेल्सिअस. या ठिकाणी मी एक फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे, तुम्हाला जर रेफरन्ससाठी लागला, जो की कन्व्हर्जनसाठी वापरला जातो. जसं 0 डिग्री सेल्सिअस तुमचं तापमान असणार तुमच्याकडे, त्याला जर आपल्याला फॅरनहाईटमध्ये करायचं असलं कन्वर्ट, तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. = 32 फॅरनहाईट. कारण काय, 0 कोणत्याही संख्येला गुणाकार केला तर हे टोटल टर्म काय येणार 0, म्हणजे आपल्याकडे काय उरलं 32. ठीक आहे. तर या प्रश्नावरून तुम्ही डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाईटमध्ये कन्वर्ट करू शकता. थँक्यू.